माणूस सुखात असू दे नाही तर दुखात असू दे त्याची चड्डी त्याच्यात भागीदार असते. कारण की तुम्हाला माहिती आहे की आपली गर्लफ्रेंड असते, जसं की बायको असते, आपल्याला कायम सोडत नाही, एकटं सोडत नाही, आपल्या बरोबर आपल्या सोबत असते, आपल्याला चिकटून असते. तसंच आपली चड्डी देखील वर्षानुवर्ष आपल्या ढोनाला चिकटून असते, आपल्या सोबत असते. पण काही दिवसांपासून सोशल मीडियावरती मित्रांनो मी बघतोय की एक बिना चड्डीचं महिला मंडळ उंच उंच गगनात भरारी घेत आहे. तर या बिन चड्डी महिला मंडळाचं आणि चड्डीचं एवढं का वाकडं आहे हे आज आपण जाणून घेणार आहे. तर या बिन चड्डी महिला मंडळाच्या अध्यक्ष आहेत दिया फ्लॉलेस. तर या बाईला चड्डी म्हणजे काय माहितच नाही. या बाईला आपलं डोंगण गावभर मिरवून दाखवायला खूप आवडतं. तर या बाईचं ढुंगण हलवत्याला आणि हे असं बिना चड्डीचं व्हिडिओ बघितल्यानंतर मला वाटतं की कुठलं पण सक्त पोरगा असू दे, कुठलं पण मोठ्या किती पण महागड्या मेणबत्तीचं पोरगा असू दे, त्याची मेणबत्ती वितळून पाणी पाणी होऊन जाईल. या बाईच्या बॉयफ्रेंडला किंवा नवऱ्याला जास्त खर्च करायची काही गरज नाही. फक्त वरचा ड्रेस वगैरे टॉप घेतला की बस, चड्डी वगैरे काही घालतच नाही. म्हणजे खर्चाची बाब जास्त नाही हो. आणि जर चुकून या बाईनं चड्डी किंवा पॅन्ट घातलीच तर कशा प्रकारे घालती बघा. अरे काय या बाईनं तर पूर्ण मूर्खपणाचा कहरच केलाय. अरे तुझा व्हिडिओ बघून मला लाज वाटायला लागली रे. ती पॅन्ट वरती वड रे. आम्हाला माहितीये तुझं ढुंगण पांढरा आहे, आमचं काळा आहे. वरती वड ती. कौन है ये लोग, कहां से आते हैं? मला तरी वाटतं या बाईला चड्डी आणि पॅन्ट जर घालायचंच माहिती नसेल तर या बाईनं कुठेतरी चांगलं क्लासेस लावा पाहिजे 2-3 महिने. म्हणजे हिला समजेल की बाबा चड्डी कशी घालतात आणि पॅन्ट कशी घालतात. ढुंगण दाखवून काय लोकांनी मिळते काय माहिती. आता तुम्ही म्हणत असाल की या बाईला जर चुकून तिच्या बॉयफ्रेंड नाही तर नवऱ्यानं चुकून जर चड्डी गिफ्ट मध्ये आणली तर बाई ही चड्डीचं काय करणार. तर हे बघा पुढचा व्हिडिओ. ही बाई या चड्डीचा अशा प्रकारे वापर करते. कसा आहे बंडा, ढुंगणाला लावायचं कवरीनं छातीला लावायचं तयार केलं. म्हणजे ही बाई तर पूर्ण पोचलेलीच आहे. तर या बाईचं नाव आहे शर्लिन चोप्रा. चोप्राच्या आता उपरा काय त्याच्या आईला सगळी घरातली भाकरी बांधायची फडकी या बाईने सगळी अंगाला गुंडवल्यात. काय लाज वगैरे काय या बाईला आहे का नाही काय माहित. आता ही जी बाई आहे हिला चड्डी घालायची अक्कल नाही, सरळ कपडे घालायची अक्कल नाही आणि सगळ्यांनी सांगत फिरते की बाबा माझी स्लिम बॉडी स्लिम बॉडी. अरे स्लिम बॉडीची जर सुटली नाडी तर आबरू जाईल तुझी. या बाईला जर आमच्या गावाकडे नेली की नाही तर आमच्या गावातलं प्रत्येक पोरनी पोर हिनं ठेवलंय जेवढं जेवढं झाकून तेवढं तेवढं बघलं वाकून. आता या बाईने नेमकं शर्ट तरी कशाला घातला यो नाड्या नाड्यांचा कशाला मला समजून झालंय. आता खालनं जर बघितलं तर सगळं ढुंगणीचं उकडं सगळं दिसतंय. शर्ट पण मला वाटते लाजून म्हणत असेल की बाबा या बाईनं मला घातलं पण माझा चुकीचा वापर या बाईने केला. आतमध्ये चड्डी पण घातली नाही. आता या बाईने कसला नेमका फॅशन शो लावलाय काय समजना. चड्ड्या घालत नाहीत, काय कपडे सरळ घालत नाहीत. आता या बाईने बघा कसं घातलंय, नुसतं असं गुंडवल्यागत फडकं गुंडवल्यागत भाकरीचं असं बांधलं. एका साईडला क्लिप लावली झालं. म्हणजे क्लिप निघली की झालं बाईचा चमत्कार सगळा दिसणार. मला वाटतं या बाईच्या आजूबाजूला जी एवढी माणसं आहेत जे जे व्हिडिओ करतायत तिला विचारतायत त्यांच्या मेणबत्त्या उभ्या राहून कडक ऊन पूर्ण वितळून चुरावीत असतात. आता या बाईचं कसं आहे माहिती आहे का, आपलं ढोंगण दिसू दे नाहीतर काहीतरी दिसू दे आपल्याला फरक पडत नाही. आपण फेमस होतोय, आपल्याला लोक ओळखतात, आपल्याला लोक विचारतात, तेवढं जे बाईला पाहिजे. आपण आज आंघोळ केल्यानंतर चड्डी घातली का नाही की घालायची विसरलो याची काळजी या बाईला काहीच नाही. ते सगळं राहू दे. या बाईचा एक मध्ये व्हिडिओ व्हायरल झाला. तो व्हिडिओ आता तुम्हाला मी दाखवणार आहे. म्हणजे हसू का नेमकं रडू का व्हिडिओ बंद करून शांत बसू अशी माझी अवस्था झाली. अरे काय कसलं सेलिब्रिटी रे तुम्ही. मागणं असं कुत्र्याने एखाद्या गांड फाडल्यागत दिसायला लागले. काय नेमकं कसली फॅशन म्हणायची. गांड फाटली अशी तलवार कोणतरी फाडून गेल्यागत युद्धात ना अशी कचकन मारून गेल्यागत दिसायला लागले. कोई तरीका है भीक मांगने का? मला तर वाटतंय आजकाल पाकिट चोरलंय झाल्यात त्यामुळे हिनं मागणं असं फाडून घेतलंय. पॉकेटचा विषयच नाही हो. बरं ते सगळं असू दे. या बिना चड्डी महिला मंडळाच्या वतीनं मी माफी मागतो आणि आपला कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. पण जाण्या अगोदर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अनेका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.